हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? तर आज आहे धुलीवंदन. तर धुलीवंदनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी होली. तर रंग खेळणं अजून स्टार्ट झाला नाही आमचं. श्रेया उठून पिचकारी वगैरे घेऊन कलरचं पाणी केली आहे. तर आता नाश्त्याला वगैरे करायचं आहे, मग कलर खेळायचा आहे. बाहेर तर कलर खेळणं चालूच आहे. बँडचा सुद्धा आवाज येत असेल, डान्स करायला लागलेत बाहेर. आणि सगळ्यांना हॅपी होली. थोड्या वेळाच्या नंतर इथं अंशू, नंतर द्रिशा, श्रेयाचे मामा इथं कलर लावायला आले श्रेयाला. आणि श्रेया आता बाहेर खेळतच होती, तेवढ्यात हे आले. आता ऑलरेडी अंशू आणि द्रिशा भरून आलेत तिकडं. ह्याच्यामध्ये चिऊ नाही, दोघी तिघी जण नाहीत. आणखीन त्या नव्हत्या आल्या, हे दोघंच आलेत. आणि मस्त असं तिकडे कलर खेळून आलेत. आता इथं पण श्रेयाला त्याने कलर लावणार आहेत. आणि श्रेयानं काय सांगू, एवढं एन्जॉय केलं तिनं खूप. म्हणजे ती आल्यानंतर खुश तर झालीच ती. आणि मस्तपैकी तिनं कलर खेळला. आणि त्यातल्या त्यात तिचं आदल्या दिवशी चालू होतं की कलर खेळायचा आहे म्हणून. आता दुसऱ्या दिवशी लवकर उठून बसली होती तिने की आज रंग खेळायचा आहे म्हणून. त्यातल्या त्यात तिला खूप आवडते, पाण्यात आवडते असे कलर खेळायला आहे ते. आता इथं मस्ती तर दोघी बहिणी कलर लावून घेत आहेत. त्यातल्या त्यात अंशू तर एवढा आगावपणा केला त्या दिवशी, खूप कलर खेळा. तो पण कलर खेळायच्या म्हणून सगळी चिल्लर पार्टी सकाळी लवकर उठून बसले होते. तर सकाळपासूनच सुरू झालं आहे ह्यांचं. आता इथं श्रेयाचे डॅडी मामाला कलर लावत आहेत. आता एकमेकाला लावून घेणार आहेत. तीच मी यांना म्हणत होती की आता मामाला सोडू नका, पूर्ण भरवून टाका त्याला. आलाय तसा तर चान्स सोडायचा नाही त्याला. म्हणून भरपूर कलर लावला. पाण्याचा खेळ म्हणजे कशाला म्हणलं, जास्त थंड पाणी ओलं ओलं होते त्याच्यामुळं मग कोरडाच कलर लावून घेतला आहे. श्रेयाची डॅडी पाणी म्हणजे भरवत होते, मला पाणी टाकत होते अंगावर. मी म्हणलं पाणी नाही टाकायचं, कोरडा कलर जेवढा लावायचा आहे तेवढा लावा. तर इथं आता एकमेकाला कलर लावतोय आम्ही. आणि मस्तपैकी होळी एन्जॉय केली, एकदम भारी वाटलं. आणि वर्षातून एकदा दिवस येतोय तर मग त्या दिवशी मस्त एन्जॉय केलंच पाहिजे, कलर लावलाच पाहिजे. आता तिकडं जायचं होतं मला माझ्या सगळ्या वहिन्यांना भरवायला, पण तिकडं काही जाणं झालं नाही. दुपारी ऊन जास्त झालं, मग नाहीच जाणं झालं. आता इथं हे मला कलर लावतायत आणि मस्त असं कलरमध्ये पूर्ण भरलेले आहे मी. आणि इथं चाललं आहे आता पिचकारी एकमेकाला खेळणं. आणि त्यातल्या त्यात आता पाण्यातला खेळ हा आवडतोच लेकरांना. आणि त्यातल्या त्यात पिचकारी म्हणल्यावर तर मग काय बघायचंच नाही. आता इथं श्रेया ह्या दोघाला भरवते. श्रेयाला दोघं येऊन भरवले, आधी तिला ओलं केले. तर आता ती त्यांच्या अंगावर पाणी मारते आणि ते एकमेकाला पाणी मारून घेत होते. एवढं एन्जॉय करत होती ती.
असं ह्यांचं बराच वेळ होळी खेळणं चालूच होतं. यांनी कलर पण एकदम 2-3 कलरमध्ये आणले होते. पिंक, हिरवा, येल्लो असे वेगवेगळे कलर आणले होते आणि मस्त इथं यांचं खेळणं चालूच आहे. थोड्या वेळा आम्ही मध्ये ब्रेक पण घेतला, थोडं नाश्ता पाणी करून मग नंतर अजून यांचं चालूच होतं खेळणं. आणि थोड्या वेळानं खेळल्याच्या नंतर तिकडं गेले हे अंशू आणि दृश्या. तिकडे गेल्याच्या नंतर त्यांचं बराच वेळ चालूच होतं. श्रेया पण जाणार होती खेळायला, पण तिचं आता अंग पण ओलं झालं होतं, नाश्ता वगैरे करायचा होता म्हणून तिचंही राहायला जायचं. नंतर ती गेली नाही, रात्री गेली. आता इथं लावते तिच्या डॅडीला कलर आणि आता डॅडीला लावल्याच्या नंतर मग तिनं मला मम्माला पण लावला. नंतर आता यानंतर लावते तिच्या मामाला. सगळ्यात छोटा मामा आहे तिचा हा. दोघं एकमेकाला मस्त कलर लावून घेत आहेत. आणि थोड्या वेळाच्या नंतर मस्त यांनी डान्ससुद्धा केला. डान्स म्हणजे आम्ही इकडं गाणं पण लावलं आहे, कलर लावणं पण चालू आहे. गाण्याचा आवाज मोठा केला नाही त्याच्यामुळं मग कॉपीराईट येते म्हणून. तर आता इथं मस्त डान्ससुद्धा चालला आहे. ही सगळ्या लेकरांच्या अंगावर पिचकारी उडवत आहेत आणि त्यांना जेवढं पाण्यात खेळलं तेवढं भारी वाटत होतं. तर आता इथं मस्त यांचं खेळणं चालू आहे. रंग खेळल्याच्या नंतर आता आंघोळ वगैरे सगळ्या झाल्या, फ्रेश वगैरे झालो आहे आम्ही. आता वेळ झाली आहे जेवणाची. कलर खेळून खूप भूक पण लागली आहे आणि त्यातल्या त्यात आज रंगपंचमी म्हणल्यावर नॉनव्हेज तर असणारच आणि तेच आता नॉनव्हेज आणलं आहे मस्तपैकी आम्ही. आजचा बिर्याणीचा बेत आहे आणि आजची बिर्याणी बनवत आहेत श्रेयाचे डॅडी. ते खूप छान बिर्याणी बनवत आहेत. तर इथं आता त्यांना मॅरिनेट करण्यासाठी मी मसाला रेडी करून देते. तर बिर्याणीसाठी मसाला वापरला आहे आम्ही शहाजिरा आणि दालचिनी. शहाजिरा आणि दालचिनी हे मिक्सरमध्ये वाटून घेते मी. मोठंच वाटणार आहे. मोठं वाटल्यावरच ती छान फ्लेवर येतो बिर्याणीला. तर आता हे मिक्सरमध्ये मी मस्त बारीक करून घेते. लगेच इकडं मटण पण मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मटण बिर्याणीचा बेत आहे आजचा. बिर्याणी बना रामाई खाने को आ रही क्या कोई रेसिपी सांगा समजावून. आपले व्ह्यूअर्स बघून करतायत बिर्याणी. जास्त काही साहित्य नाहीत आपल्या बिर्याणीमध्ये. काय काय साहित्य आहे सांगा. शहाजिरा, दालचिनी, अद्रक लसणाची कूट, थोडंसं हळद, मीठ, मिरची, हिरवी मिरची का लाल? हिरवी मिरची थोडीशी आणि त्याच्यानंतर लिंबू आणि थोडीशी दही. बस एवढंच. 2 ते 4 साहित्य. ओके. झटपट इन्स्टंट बिर्याणी. नुसते मसाले घालून 10 बनवायचं. हा ना, खाऊ वाटत नाही. जास्त मसाला नकोच वाटतं. आता इथं लिंबू पिळून घेतलं सुरुवातीला. आता यानंतर दही आणि आत्ताच मी शहाजिरा वाटून घेतलाय. शहाजिरा आणि दालचिनी ते 2 टाकणार आहेत. आणि मिरे, लवंग हे वगैरे नाहीच टाकणार. ती आपलं ते तेजपत्ता थोडंसं टाकतील फोडणीला किंवा मग स्किप करतील. आणि कांदा थोडासा. कांदा फ्राय करून घ्यायचा आहे का? हां, फ्राय करायचा कांदा. आणि आता दही लावलं सुरुवातीला, लिंबू. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी मटण शिजवून घेतले. त्याला लसण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट केली होती आणि थोडेसे टमाटे टाकून हळद मीठ टाकून शिजवून घेतले मटण मी. आता थंड झाल्याच्या नंतर ह्याला मॅरिनेट करून घेत आहेत. त्यानंतर गरम मसाला हा वाटून घेतलेला, मोठाच वाटून घेतलाय मी. छान लागतो एकदम. वास पण एकदम भारी येतो बिर्याणीला. जास्त दुसऱ्या एक्स्ट्रा मसाल्याची गरजच नाही. शहाजिरा आणि दालचिनी हे 2 एकत्र वाटले. त्याला मस्त मॅरिनेट करून घ्या आणि ह्याला थोडा वेळ ठेवायचा आहे. एक 10 ते 15 मिनिट आहे ना. 10-15 मिनिट ठेवून थोडंसं लाल मिरची टाका ठेवून मग आपल्या इकडं तांदूळ पण उकळून घ्यायचं आहे आपल्याला. ते
पण हे मॅरिनेट होईपर्यंत तांदूळ तिकडं हे होतील, वाफवून घेऊ आपण, उकळून घेऊ तांदूळ. मिरचू थोडं चवीनुसार टाकायचं आहे आणि थोड्या उभ्या चिरून टाकायचं आहे फोडणीमध्ये. झालं सिंपल. एवढ्यातच बिर्याणी खूप टेस्टी लागते, एक्स्ट्रा मसाल्याची गरजच नाही. पण बिर्याणीमध्ये मेन इन्ग्रेडियंट्स हे 2 लागतात की दही, लिंबू आणि गरम मसाला, है ना. हे 3 पाहिजेच, त्याच्यामुळंच ह्याला चव छान येते. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं अद्रक लसूण पेस्ट, हे 4 पाहिजेच. हां, सुरुवातीला आधी सगळ्यात पहिल्यांदा मटण मॅरिनेट करून घेतलं, कारण की ते मॅरिनेट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चांगला मसाला मुरेल आणि छानपैकी आंबूस चव येईल बिर्याणीला. म्हणून त्याला आम्ही 10 ते 15 मिनिट, जवळपास 15 ते 20 मिनिट आम्ही त्याला मॅरिनेट करायला ठेवले. आता सोबतच इकडं तांदूळ पण शिजत आहेत, ते पण वाफायला ठेवले. ते होईपर्यंत इकडं मटण पण मॅरिनेट होईल आणि इथं बाकीची बिर्याणीची तयारी पण होईल, म्हणून मी हे कट करायला घेतले. बिर्याणी बनवताना ही तर खासियत आहे की चांगलं पीस ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये, त्या दह्यामध्ये, लिंबामध्ये, अद्रक लसूण मीठ आपण सगळं जे टाकतोय त्याच्यामध्ये ते पीस चांगले मुरले तरच त्या बिर्याणीला छान टेस्ट येते. आणि श्रेयाचे डॅडी एवढे छान बनवतात बिर्याणी, त्यांच्या हातची टेस्ट मला खूप आवडते. आणि आपापल्या हाताचं खाण्यासाठी आपण स्वतः खाल्लं तर ते तेवढी चव येत नाही आपल्याला. दुसऱ्या म्हणजे कोणीतरी बनवलेलं ते आपल्याला आवडते आणि ते आपण आवडीनं खातो सुद्धा. त्यातच तेच असं म्हणजे श्रेयाचे डॅडीसुद्धा म्हणजे कधी मला त्यांच्या हातची खायची इच्छा झाली की मग ते बनवतात, नाही म्हणत नाहीत ते. त्यातल्या त्यात आज ऑफिसला सुट्टी होती आणि मग मला काही मूड झाला हे करून द्या, म्हणजे जास्त ते नॉनव्हेजच बनवतात, बाकीचं व्हेज त्यांना काहीच येत नाही. नॉनव्हेजमध्ये त्यांना जे मी सांगितलं तर ते मला बनवून देतात, असं नाही म्हणत नाहीत. ते एक छान आहे माझ्यासाठी. तर चला, इथं बिर्याणीची तयारी झाली आहे आणि तांदूळ पण इकडं उकळून घेते. तांदळाला हे आले, उकळी आले, त्याच्यामध्ये मी तांदूळ टाकून घेते. तांदूळ बिर्याणी बनवते वेळी एक 10 मिनिट पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे, त्याच्यामुळे तांदूळ चांगले लवकर शिजले पण जातात आणि छान असे फुलतात तांदूळ. त्याच्यामुळं आधी थोडंसं पाण्यात ठेवायचं. तर आता 10 मिनिट झाल्याच्या नंतर इकडे उकळी पण आली, तांदूळ उकळून घेणार आणि मस्तपैकी श्रेयाची डॅडी बिर्याणीला फोडणी देणार आहेत. वास पण खूप छान होते मॅरिनेट केलेला. तर मस्त असं बिर्याणीचा बेत होता होळीचा आणि मस्त सकाळी आम्ही एवढं एन्जॉय केलं. खूप
मस्त असे इकडे तांदूळ सुद्धा रेडी झालेत, उकळत आहेत तांदूळ. आणि एक अजून 5 ते 10 मिनिट याला लागणार आहेत. तांदूळ असे बिर्याणीमध्ये आम्हाला जास्त असे कोरडे आवडत नाही, थोडेसे मऊ झालेलेच आवडतात. म्हणून आता इकडे तांदूळ सुद्धा झालेले आहेत. आता याला चाळणीमध्ये काढून घेणार आहे. जी कोणतीही चाळणी जमते आपल्याला, म्हणजे पुरणाची चाळणी असते किंवा कुठल्याही चाळण्या वेगवेगळ्या असतात, त्याच्यात काढून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामधून पाणी बिलकुल राहायला नको, कारण की पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये असलं की मग बिर्याणी एकदम अशी हे होत नाही, अशी सुटसुटीत होत नाही. त्याच्यामुळे पाणी सगळं बाहेर गेलेलं पाहिजे. तर आता हे सगळं तांदूळ काढून घेत आहेत शेळ्याचे डॅडी, आणि लगेच ह्याच पातेल्यामध्ये फोडणी देऊन घेणार आहेत. आता ह्या पातेल्यामधलं सगळं तांदूळ बाजूला काढून पातेल्याला स्वच्छ करून मग ह्याच्यामध्ये फोडणी देऊन घेणार आहेत. तर मस्त असे तांदूळ वाफवलेले आहेत. आता इथं लगेच फोडणी देऊन घेणार. आणि मटण पण छान मॅरिनेट झाले, 15-20 मिनिट चांगलं, म्हणजे लिंबामध्ये दह्यामध्ये छान मॅरिनेट झालेलं आहे. तर आता इथं सुरुवातीला पातेलं गरम झाले, त्याच्यामध्ये तेल टाकून घेता येते. तेल थोडंसं जास्तच वापरायचं आहे, कारण की नॉनव्हेज आहे, नॉनव्हेजला थोडंसं जास्त तेल असल्यावर छान टेस्ट लागते. तर आता इथं 4 ते 5 माप त्यांनी तेल टाकून घेतलेलं आहे. आणि फोडणीला वापरणारे कांदे 2 घेतलेले आहेत, आणि हिरवी मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट एवढंच लागणार आहे. दुसरं जास्त काही वापरलंच नाही. आणि एवढ्याच साहित्यामध्ये एवढी सुंदर बिर्याणी झाली होती, खूप टेस्टी, एकदम भारी. असं मला आणि श्रेयाला तर खूप आवडली. आणि बाहेरचे एक्स्ट्रा मसाले घातलेले खाऊ पण वाटत नाहीत. आणि घरातले मसाले, हे गरम मसाले असलेले तेवढंच भरपूर होते बिर्याणीला, एक्स्ट्रा मसाल्याची गरजच नाही. आणि आपलं गरम मसाला हा तर कंपल्सरी पाहिजेच. फोडणीमध्ये सुद्धा टाकू शकता तुम्ही, शहाजिरी, इलायची, दालचिनी, हे ते. आता इथं आम्ही त्याची पावडर भरपूर टाकलेलं आहे मॅरिनेट करताना, म्हणून येतात त्याच्यात फोडणीमध्ये ते काही टाकणार नाहीत. फोडणीमध्ये फक्त कांदा आणि मिरचीचा वापर केला आहे. आता ह्याला छान लालसर होऊ द्यायचं आहे, पूर्ण कलर चेंज झाल्यावरच मग मटण टाकायचं ह्याच्यामध्ये. तर आता ही प्रोसेस होण्यासाठी थोडासा वेळ लागतो, कारण की कांद्याचा कलर चेंज झाल्यावरच मग फोडणीला छान असं खमंग फोडणी बसते सुद्धा, आणि बिर्याणीला छान टेस्टी येते सुद्धा. तर तेच मस्तपैकी लाल कलर होतोय कांद्याचा, मिरच्या पण छान तेलामध्ये तळल्या जात आहेत. आता वरूनसुद्धा कांदा फ्राय करून टाकू शकता तुम्ही. तर आता आम्ही फक्त फोडणीतच वापरलं आहे, असं पण खूप छान लागतं. तर छान असं एकदम खमंग फोडणी बसली आहे बिर्याणीला. आणि सगळा मॅरिनेट केलेला मसाला, मटण हे सगळं फोडणीत टाकून घेतले. आता छान ह्याला मिक्स करून घेणार. वास पण खूप भारी येतोय. आणि होळीला तुमच्याकडे काय बेत होता? मटण होतं की भाजी भाकरी होती का? असं वेगवेगळं प्रत्येकाच्या घरी असते. तर आमच्याकडे हे होतं, आणि त्यातल्या त्या श्रेयाला बिर्याणीसुद्धा आवडते, म्हणून हा आजचा आमचा होळीचा बेत होता. आणि आदल्या दिवशी पुरणपोळी, आधी गोड झालं, आधी पोळी झाली, नंतर नळी असा आमचा होळीचा बेत होता. आणि एकदम छान झाली होळीचा सण, एकदम छान साजरा झाला. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना हॅपी होली. तर मस्त अशी बिर्याणी इकडे रेडी आहे. आणि कांदा चेंज झाला, कलर चेंज झाला, नंतर त्याच्यामध्ये मटण टाकून घेतले, वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली त्यांनी, आणि लगेच मग तांदळाचा लेअर लावला त्यांनी वरती. तर आता इथं दम देऊन घेतो आम्ही बिर्याणीला. सुरुवातीला खाली तवा ठेवून घेतला. तवा ठेवल्याच्या नंतर वरती बिर्याणीचं पातेलं ठेवलं, आणि पातेल्याच्यावर एक प्लेट झाकून मग त्याच्यावरती जे पाणी आम्ही वाफवून घेतलेलं होतं ना तांदळाचं, त्याचं पाणी, गरम पाणी राहिलेलं होतं ते वरून ठेवले त्यांनी, काहीतरी जड असावं म्हणून, वाफ बाहेर जाणार नाही म्हणून. तर असं बरोबर त्याचं म्हणजे मापानुसार ते वरती बसलेलं होतं. तर आता ह्याला 10 ते 15 मिनटं असंच ठेवायचं आहे बिर्याणीला. आणि त्यानंतर गॅस बंद करून टाकायचं आहे, आणि मग नंतर 5 मिनटाच्या नंतरच ते उघडायचे आहे, कारण की गॅस बंद केल्याच्या नंतरसुद्धा तवा हा गरमच असतो, त्याच्यामुळे छान बिर्याणी फुलते. आता इथं मस्तपैकी बिर्याणी रेडी झालेली आहे, साधी आणि एकदम टेस्टी. चला मग व्हिडिओला एंड करायची वेळ आलेली आहे. असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगा, लाईक करा,
आणि आम्ही पण मस्तपैकी श्रेयाच्या डॅडीनं बनवलेली बिर्याणी एन्जॉय करतोय. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा की कसा वाटला व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.